मंदिर आहे सागवान मध्ये, यामध्ये ग्लास वापरलेला आहे आणि त्यानंतर आपण बघू शकता इथे रॅलिंग पण खूप छान दिलेले आहेत. ओके. आणि येथे ग्लास पण आहे जसे की हळदी कुंकाचे. हे मंदिर बघा, तुम्हाला जर ट्रेडिशनल मध्ये मंदिर बघायचं असेल तर हे मंदिर खूप छान आहे, कारण की येथे जसे की देवघरासारखे इथे खांब दिलेले आहेत आणि बाकीची जाळी वगैरे खूप छान दिलेली आहे. मैरप खूप छान. बंगल्यामध्ये मंदिर पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी हे बेस्ट मंदिर आहे. मंदिर बघू शकता, यामध्ये ग्लास आणि सागवान वापरलेला आहे आणि खांब बघू शकता किती मोठे आहेत. त्यांना मोठ्या मंदिराची रिक्वायरमेंट असते. ओके. त्यांच्यासाठी हे मंदिर आहे. या मंदिराची साईज तुम्ही बघू शकता, हाईटला 5 फूट आहे. ओके. आणि विड्थला आहे. मंदिर कस्टमाइज केलेलं आहे. आणि जसं की तुम्ही बघू शकता, याची हाईट थोडीशी कमी केलेली आहे आणि याची डेप्थ पण थोडीशी कमी केलेली आहे. म्हणजे तुम्हाला ग्लास मध्ये असे आसन पण मिळतील तुम्हाला. मी असं सेपरेट पण घेऊ शकतो. पुणेकर, तुम्ही नवीन घर घेतले आणि तुम्हाला असे सागवानच्या लाकडाचे मंदिर शोधताय, चला मी तुम्हाला बेस्ट शॉप दाखवतो. नागपूर बेस्ट कंपनी आहे, क्रेटा पूजा घर. कोथरूड मध्ये आला, भुसारी कॉलनीत येत आला, एक कुंदन हिरो हे टू व्हीलरचे शोरूम आहे, त्याच्या बरोबर समोर हे पूजा घर, क्रेटा पूजा घर. येथे तुम्हाला सर्व प्रकारचे सागवानचे आणि एमडेफचे मंदिर खूप सुंदर मिळतात. नमस्कार पुणेकर, मी सुरेश चव्हाण. आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. तुमचं नवीन घर घेतलंय आणि तुम्हाला देवघरचं शोधताय का, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मी तुम्हाला घेऊन आलेले क्रेटा पूजा घर हे कोथरूड मध्ये, उजवा भुसार कॉलनी मध्ये, पौड रोड कोथरूडला. कुंदन हिरो हे टू व्हीलरच्या शोरूमच्या बरोबर ऑपोजिट इथे शोरूम आहे. इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या सागवानच्या एमडीएफच्या मंदिरं मिळतात. प्लस इथं मंदिरं तुम्हाला कस्टमाइज पण करून दिले जातात आणि तुम्हाला मंदिर होम डिलिव्हरीची सोय, होम डिलिव्हरीचे चार्जेस एक्स्ट्रा आहे. आणि तुम्हाला जवळजवळ 500 प्रकारचे तुम्हाला इथं मंदिरं मिळतात. स्क्रीनवरती त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि ऍड्रेस पण स्क्रीनवरती दिलेला आहे. आणि तुम्हाला जर नवीन व्हिडिओ पाहिजे असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता त्याला बघू त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे मंदिरे मिळतात. नमस्कार, माझं नाव आहे गणेश. स्वागत आहे तुमचं क्रेटा पूजा घर कोथरूड येथे आमच्या शॉप मध्ये. ओके. आता येऊया आपण आपल्या दुसऱ्या मंदिराकडे. हा मंदिर आहे एमडीएफ मध्ये. यामध्ये तुम्हाला साईडने एलईडी स्ट्रीप मिळते, इथे जाळी मिळते आणि एक छोटासा ड्रॉवर सुद्धा मिळतो. ओके. हे मंदिर आहे सागवान मध्ये. यामध्ये सागवान, प्लाय, विनियर सर्व काही कॉम्बिनेशनचं मंदिर आहे. हे युनिक मंदिर आहे बघा. आणि यामध्ये तुम्हाला येथे ग्लास दिलेला आहे, जेणेकरून काही हळदी कुंकाचे डाग पडले तर तुम्ही ओके. म्हणजे मंदिरामध्ये तुम्हाला ग्लास पण येतो आणि इथं ड्रॉवर दाखवतो का, आणि हा ड्रॉवर आहे छोटासा. ओके. आणि वरती बाहेर ग्लास आहे ना. ओके. किती शेप, किती युनिक आहे. मंदिर आहे सागवान मध्ये. यामध्ये ग्लास वापरलेला आहे आणि त्यानंतर आपण बघू शकता इथे रॅलिंग पण खूप छान दिलेले आहेत. ओके. आणि येथे ग्लास पण आहे, जसे की हळदी कुंकाचे डाग सांडले तर तुम्ही आरामात पुसू शकता. येथे घंटी वगैरे सर्व दिलेलं आहे. यामध्ये साईडने एलईडी स्ट्रीप दिलेली आहे. ओके. आणि या ओमच्या मागे सुद्धा एलईडी स्ट्रीप आहे. हे साधं सिंपल मंदिर आहे. हे एमडीएफ मध्ये मंदिर आहे आणि या साईडने एलईडी स्ट्रीप दिलेली आहे. ही नाईट मध्ये खूप छान दिसते. दादा, एक कस्टमाइज पण करून दिले जातात. कुठल्याही मंदिरात तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता. हा तुमच्या साईज प्रमाणे कस्टमाइज करून घेऊ शकता. कुठलाही मंदिर तुम्ही बघून तुमच्या साईज प्रमाणे कस्टमाइज करून घेऊ शकता. आता याच्यातली मोठी साईज आहे ना. यामध्ये ही थोडीशी वेगळी साईज आहे. म्हणजे यामध्ये थोडीशी डिझाईन वेगळी होती, यामध्ये डिझाईन मागच्या साईडला वेगळी आहे. बाकी सर्व सेम आहे आणि इथे रॅलिंग थोडीशी साधी वापरलेली आहे. बाकी सर्व काही सेम, घंटी वगैरे सर्व आहे. हे छोट्या साईज मध्ये, हे थोडस छोट्या साईज मध्ये. यामध्ये तुम्हाला ड्रॉवर वगैरे सर्व मिळणार आहे. ड्रॉवर पण छान आहे, हिंजेस पण चांगले लावले आहेत. ओके. आणि हे सगळं सागवान मध्ये येणार. हे सर्व सागवान, ग्लास आणि हा जो असतो मागचा मेटल स्ट्रक्चर असतो. ओके. आता हे मंदिर बघा, तुम्हाला जर ट्रेडिशनल मध्ये मंदिर बघायचं असेल तर हे मंदिर खूप छान आहे, कारण की येथे जसे की देवघरासारखे इथे खांब दिलेले आहेत आणि बाकीची जाळी वगैरे खूप छान दिलेली आहे. मैरप खूप छान दिलेली आहे. ओके. आणि हे थोडंसं ट्रेडिशनल टाइप मध्ये दिसते. हे छोट्या मंदिरांमध्ये तुम्हाला व्हरायटी दाखवतो तुम्हाला. आता हे पूर्ण त्यांचा दुसऱ्या मजल्याचा डिस्प्ले. तुम्हाला जर मंदिर पाहिजे असेल, तुमच्या इथं नवीन फ्लॅट घेतला असेल किंवा तुम्हाला मंदिरची रिक्वायरमेंट असेल, तर तुम्ही नक्कीच पूजा घर कोथरूडला भेट द्या. यामध्ये तुम्हाला एक ड्रॉवर मिळतो आणि येथे एक प्लेट मिळते. यामध्ये तुम्ही पूजेचा ताट ठेवू शकता आणि खाली ड्रॉवर सुद्धा मिळतो तुम्हाला.
त्यानंतर खाली एक असं कॅबिनेट मिळतं. कॅबिनेट मध्ये पण 2 कप्पे आहेत, ज्यामध्ये तुम्ही डिवाइड करून ठेवू शकता. ओके. आणि हे पूर्ण त्यांनी डिझाईन केलेलं आहे बघा. तुम्ही हे मंदिरामध्ये इथं मूर्त्या ठेवू शकता. आणि हे बेस हे पूर्ण MDF मध्ये येईल दादा. हे मंदिर आहे थोडस अक्रेलिक वापरून, यामध्ये इंजिनिअरिंग वूड लावलेलं आहे. ओके. आणि हे बघू शकता यामागे LED स्ट्रीप लावलेली आहे. आणि हे ओम असाच असतो. ओके. आणि रेलिंग वगैरे, आणि येथे पण आम्ही काच दिलेला आहे. ड्रॉवर वगैरे तुम्ही बघू शकता. हे ॲक्रेलिक आहे ना? हे अक्रेलिक मध्ये आहे. आणि इथे तुम्हाला थाळी ठेवण्यासाठी, प्लेट ठेवण्यासाठी. ओके. हे ॲक्रेलिक मध्ये बघा मंदिर. इथे सागवानी लाकडाचे ॲक्रेलिक आणि MDF मधले मंदिर कस्टमाइज केलेलं आहे. ओके. आणि जसं की तुम्ही बघू शकता याची हाईट थोडीशी कमी केलेली आहे. आणि याची डेप्थ पण थोडीशी कमी केलेली आहे. म्हणजे तुम्हाला कस्टमाइज पाहिजे असेल तर तुमच्या साईज नुसार हे कस्टमाइज होऊन जाईल. तुम्हाला इथे जर स्टेप्स पाहिजे असतील किंवा हे पाहिजे असेल तर हे वेगळंही घेऊ शकता. लांबन दिवे किंवा तुम्हाला पाहिजे ते घेऊ शकता. ओके. हे कस्टमरने सांगितलं होतं हे लांबन दिवे बसवायला. मग त्यांनी हे लांबन दिवे बसवले आणि जे पाहिजे तशी त्यांनी जाळी बसून घेतली आणि जसं पाहिजे तसं हे कस्टमाइज करून दिलं. हे खालचं दाखवतं का? हा. आता बघा, तुम्हाला जर बसून पूजा करायची असेल, उभ्यानं पूजा करायची असेल, त्या साईज नुसार तुम्ही हे बॉक्स केलं, बॉक्स बनवून घेऊ शकता. आणि कस्टमरने त्यांना म्हणले ड्रावर नको आम्हाला, बॉक्स करून द्या. तर यांनी असा ड्रावर कमन केला. आणि वरच्या साईडला बॉक्स आहे ना, कोणता हे बघा हे मंदिर आहे ना पूर्ण कस्टमाइज केलेलं आहे. आणि कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार मंदिराची डिझाईन केलेली आहे. तुम्हाला जर असे मंदिर कस्टमाइज करून पाहिजे असेल तर तुम्ही एकदा नक्की पूजा घरला शॉपला व्हिजिट करा, कोथरूड. हे बघा, ग्लास मध्ये तुम्ही आसन घेऊ शकता. त्यानंतर इथे 3 स्टेप दिसतात, 3 स्टेप, 2 स्टेप. त्यानंतर हे एक आसन आहे, 2 स्टेप आहेत. त्यानंतर सिंगल स्टेप पण आहे आपल्याकडे, ज्यांच्याकडे फ्रेम वगैरे असते त्यांच्या. ग्लासचे पण तुमच्याकडे आसन आहे? ग्लासचे पण आसन आहेत. आणि 2 स्टेप पण आहेत. त्यानंतर अशा फ्रेम पण आहेत आपल्याकडे. ओके. 2 मिनिटं. हे स्टेप दाखवतो यांना पहिला. हा स्टेप. हे स्टेप बघा तुम्हाला. आणि आसन हे ग्लास मध्ये पण यांना तुम्हाला आसन मिळतं. अशा हे काय 2 स्टेप 3 स्टेप अशा सरळ 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 अशा. ओके. ह्याच्यामध्ये ग्लास मध्ये पण मिळतात ना? ग्लास मध्ये पण मिळतील. हे असे ग्लास मध्ये असे आसन पण मिळतील तुम्हाला. मी असे सेपरेट पण घेऊ शकतो. सेपरेट पण. हा चला, मी तुम्हाला चौरंग दाखवतो. चौरंग बघा, चौरंगची फिनिशिंग बघून घ्या, एकदम बेस्ट फिनिशिंग आहे. म्हणजे तुम्ही चौरंग पण तयार करू? चौरंग पण तयार करतो तुमच्या कस्टमाइज नुसार. तुम्हाला जी साईज पाहिजे त्या साईज नुसार. हा आहे 15x15चा. तुम्हाला 18x18 पाहिजे असेल, 21x21 पाहिजे असेल, तेही मिळून जाईल. ओके. म्हणजे तुमच्याकडे चौरंग पण पाहिजे तसं कस्टमाइज करून दिलं, ते कस्टमाइज करून जाईल तुमच्या डिझाईन नुसार पण होईल. आता आपण छोटे मंदिर बघितले, आपण येऊया आता मोठ्या मंदिराकडे. ज्यांना मोठ्या मंदिराची रिक्वायरमेंट असते ओके त्यांच्यासाठी हे मंदिर आहे. या मंदिराची साईज तुम्ही बघू शकता. हाईटला 5 फूट आहे. ओके. आणि विड्थला आहे 33 इंच आणि डेप्थला आहे 20 इंच. हे डिझाईन बघा. तर यामध्ये तुम्ही डिझाईन बघू शकता. आणि पॉलिश बघून घ्या एकदा. वाव, काय पॉलिश आहे. आणि हाईटला पण आहे. तुमचा जर बंगला असेल, तुम्हाला रो हाऊस असेल किंवा मोठ्या मोठ्या मंदिरांची रिक्वायरमेंट असेल तर तुम्हाला आता मंदिर दाखवतोय थोडस. हे सांगता का? हा आहे लामण दिवा. हा ब्रास मध्ये बनलेला आहे. त्यानंतर हा ओम जो आहे तो पण ब्रास मध्येच बनलेला आहे. आणि हे मागचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आहे मेटल स्ट्रक्चर, मेटल पावडर पासून बनवलेलं स्ट्रक्चर आहे. आणि तुम्ही खाली आसन पण पाहिजे तसं कस्टमाइज करू शकता. हे आणि हे ग्लास आहे ना दादा? हा, हे ग्लास आहे. म्हणजे यावरती हळदी कुंकू काही जरी सांडलं तरी आपण पुसू शकतो. पुण्यातली स्पेशालिटी तुम्हाला मंदिरांची सांगतो. या मंदिरांना प्रत्येकाला ग्लास मिळतोय. हा. आणि ड्रॉवर दाखवतो की जा मोठा? नाही, ड्रॉवर नाही. ड्रॉवर नाही ना? ओके. फक्त 21 इंचापर्यंत. ओके. आणि सर मला एक विचारायचंय की अशी मंदिर कस्टमाइज पण करून दिली जातात? नक्कीच. तुमच्या साईज प्रमाणे हे सर्व मंदिर कस्टमाइज होऊन जाईल. हेच नाही, यामधलं कुठलंही मंदिर कस्टमाइज दाखव ना आपल्याला थोडंसं अजून दुसरं मंदिर. हे मंदिर आहे, हे पण सागवान मध्येच आहे. त्यानंतर येथे आपण ग्लास वापरलेला आहे. म्हणजे येथे साफसफाई करण्यासाठी खूप सोपं जाईल आपल्याला. त्यानंतर लांबन दिवे पण आपल्याकडे आहेत. थोडस साईड. यामागे आपल्याकडे LED स्ट्रीप दिलेला आहे. आणि इथेच पण LED स्ट्रीप दिलेला आहे. आणि जसं की जवळपास आमचं मागचं स्ट्रक्चर असतं ते जवळपास सेम असतं. ओके. आणि तुमची स्पेशालिटी पाहिली मी
डिझाईन वेगवेगळे थोडस दाखवतो. डिझाईन वेगवेगळी. आता ही डिझाईन बघा, हम्म, त्या डिझाईन पेक्षा ही डिझाईन थोडीशी युनिक आहे. हम्म. आणि सर मला एक विचारायचं आहे की तुमची होम डिलिव्हरीची सोय आहे का? हा, होम डिलिव्हरी मिळेल तुम्हाला इंडियामध्ये कुठेही होम डिलिव्हरी. ऑल इंडिया त्याचे चार्जेस वेगळे आहे ना? त्याचे चार्जेस वेगळे द्यावे. ओके, होम डिलिव्हरीची सोय आहे, त्याचे चार्जेस वेगळे आहे. तुम्हाला जर त्यांना होम डिलिव्हरीची काय सर्व्हिस माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती मोबाईल नंबर आहे, त्यांना तुम्ही फोन करू शकता. हा आहे एक स्लाइड, यामध्ये तुम्ही पूजेचं ताट वगैरे ठेवू शकता आणि खूप मोठा स्लाइड आहे, तुम्ही बघू शकता. हम्म, त्यानंतर खाली तुम्हाला ड्रॉवर मिळतात. खाली मोठमोठे ड्रॉवर आहेत 2. ओके, हे बघा तुम्ही त्याची किनार हे बघू शकता, कमान. आणि बाकीचं दुसरं दाखवतं का अजून? आता हा मंदिर आहे, या मंदिराची कार्विंग बघा, एकदम बेस्ट कार्विंग आहे आणि पॉलिशिंग बघून घ्या तुम्ही. वाव. आणि हे सगळे मंदिर सर सागवानचे आहे ना? हो, सागवान मंदिर. ओके, सागवान मंदिर आहे. आणि यांची आहे ना स्पेशलिटी महाराष्ट्रात पूर्ण यांचे फ्रँचायसी आहे आणि हे स्पेशल नागपूर बेस कंपनी आहे. आता या मंदिराकडे येऊया आपण. हे मंदिर आमचं सगळ्यात टॉप मंदिर आहे, टॉप सेलिंग मंदिर आहे. यामध्ये आपण ग्लास वापरलेला आहे आणि हा ग्लास आहे इचिंग केलेला ग्लास असतो. हा फुटला तर फुटू शकतो, पण यामध्ये डिझाईन काही खराब होऊ शकत नाही. त्यानंतर लांबण दिवे बघू शकता. त्यानंतर हा ग्लास आहे, हा रिमुव्हेबल असतो. हा आपण काढून तुम्हाला 2 स्टेप पाहिजे असेल तर 2 स्टेप घेऊ शकता, किंवा हा यामध्ये तुम्ही काहीही घेऊ शकता. ओके. आता आपण हे सर्व डिझाईन बघितले, हे बघितले मॉडर्न मधील. आता हा पारंपरिक, हा थोडा ट्रेडिशनल लुक मध्ये आहे आणि याची कार्विंग वगैरे बघून घ्या. कार्विंग खूप छान आहे आणि एकदम ग्लॉसी फिनिशिंग आहे. ओके, हे बघू शकता. हे यामध्ये तुम्हाला एक स्लाइड पण दिली जाते साईडने उघडून. ओके. त्यानंतर खाली एक मोठा ड्रॉवर पण आहे. ओके. आणि स्टेप तुम्हाला पाहिजे तशा कस्टमाइज स्टेप तुम्हाला पाहिजे तशा कस्टमाइज. आता काही लोकांची रिक्वायरमेंट असते की मला जो देवारा आहे तो बंद पाहिजे, तर त्या लोकांसाठी हे बनवलेलं मंदिर आहे. ग्लास, यांना ग्लास मध्ये आपण डोअर तयार केलेला आहे, यामध्ये तुम्ही बघू शकता. तर तुमची रिक्वायरमेंट असेल बंद मंदिर पाहिजे तर त्यासाठी हे बेस्ट आहे. ओके. आता ह्या मंदिराकडे येऊया. हे मंदिर आहे, जर तुम्हाला बंगल्यामध्ये मंदिर पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी हे बेस्ट मंदिर आहे. मंदिर बघू शकता, यामध्ये ग्लास आणि सागवान वापरलेला आहे आणि खांब बघू शकता किती मोठे आहेत. हे सगळं ट्रेडिशनल मंदिर आहे बघा. हे मंदिराचे डिझाईन तुम्ही फक्त बघा. तुम्हाला कोणती डिझाईन असं आवडली ना तर स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. चला आता या मंदिराकडे येऊया. हा मंदिर थोडासा त्या मंदिरापेक्षा थोडासा युनिक दिसतो आणि यामध्ये जास्तीत जास्त ग्लास वापरलेला आहे आणि मागची डिझाईन तुम्ही बघू शकता. हे पूर्ण ग्लास वापरलाय, जास्त सागवान प्लस ग्लास आहे. आणि तुम्हाला पाहिजे तसे आसन पण तुम्ही हे करू शकता. आणि लाईटीचं किती सुंदर लाईट आहे. आता या मंदिराकडे येऊया. हे मंदिर थोडं ट्रेडिशनल टाइप मध्ये आहे. ट्रेडिशनल मध्ये असून त्याला आपण ग्लास वापरलेला आहे. हा ग्लास आहे, यामध्ये तुम्ही एक कपडा मारला ग्लास साफ. त्यानंतर पॉलिशिंग तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही जोपर्यंत शॉपमध्ये येत नाही तोपर्यंत तुम्हाला फिनिशिंग करणार नाही. त्यामुळे शॉपला व्हिजिट करा. शॉपला व्हिजिट नाही करू शकत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. होय, जे तुम्ही दाखवतो तुम्हाला आता हे ट्रेडिशनल मंदिर आहे. आणि तुम्हाला जर असं मंदिर ट्रेडिशनल कस्टमाइज करायचं असेल तर तुम्ही त्यांना फोन करू शकता आणि तुम्ही शॉपला व्हिजिट करू शकता. आता हा मंदिर बघूया. आता सध्या आपण बघतोय पिंटरेस्ट वरती खूप व्हायरल मंदिर आहे आणि या मंदिरासारखंच आम्ही मंदिर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे जो आहे तो सागवान यूज केलेला आहे आम्ही, आणि मागे जो आहे MDF आहे आणि MDF वरती आम्ही कोटिंग केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, फिनिशिंग बघू शकता. एकदा बघा, फिनिशिंग बघून घ्या. स्लाइड, ड्रॉवर आणि खाली 2 कप्पे आहेत. तुम्हाला व्हाईट कलरचं जर मंदिर पाहिजे असेल, व्हाईट पाहिजे असेल किंवा ब्राऊन पाहिजे असेल ते पण तुम्हाला मिळून जाईल. ओके. आता या मंदिराकडे येऊया. हा मंदिर आहे इंजिनिअरिंग वुड मध्ये आणि हा मंदिर टोटल एकच पीस मध्ये बनलेला आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला जर डोअरचं मंदिर पाहिजे असेल तर हे स्लाइड पॉकेट डोअर तुम्ही घेऊ शकता. हे बघा, पॉकेट डोअर आहेत. ओके. डोअर पण होत्यात. हा, डोअर पण आहे. त्यानंतर खाली ड्रॉवर पण आहे, खूप मोठं ड्रॉवर आहे. याच्यात थाळी पण मिळते आणि खाली ड्रॉवर पण आहे. ओके. त्यानंतर खाली 2 कप्पे आहेत.
आणि तुम्हाला पाहिजे असेल तर असे 4 इंचाचे पाय पण लावून सर तुम्ही मंदिराच्या आता व्हरायटी भरपूर दाखवल्या. हा तुमच्या डिझाईन मला लय आवडल्या मंदिरांमध्ये. तुमच्या इथं होम डिलिव्हरी पण मिळते, तुमच्या इथं कस्टमाइज पण करून दिलं जाते. तुमच्या शॉपचं नाव आणि पत्ता सांगता का? हा, माझ्या शॉपचं नाव सांगतोय क्रेटा पूजा घर, पत्ता सांगतोय राईट भुसारी कॉलनी कोथरूड. आणि 7 दिवस चालू असतं का कधी बंद असतं? सोमवारी फक्त बंद असतं, बाकी इतर वेळी चालू इतर असतं. वेळेस चालू असतं. ओके, धन्यवाद. पुणेकर, तुम्हाला क्रेटा पूजा घर या शॉप मधले कोणती मंदिर आवडली? हे पुण्यातील प्रसिद्ध हे मंदिरांचं शोरूम आहे. नागपूर बेस्ड कंपनी आहे. महाराष्ट्रात त्यांचे कितीतरी आउटलेट आहे. त्यांची इंस्टाग्राम आयडी पण आहे सेम नावाने. आणि तुम्हाला जर कोणतं मंदिर आवडले कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर आवडलं ते हे मंदिर इथं कस्टमाइज पण करून दिले जाते. तर ते एकदा तुम्ही नक्कीच क्रेटा पूजा घरला भेट द्या. चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.